ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण गौरीला साडी कशी नेसवणार आहोत ते पाहणार आहोत. तर प्रथम आपण पदराच्या प्लेटी घालून घेणार आहोत. जशा तुम्हाला आवडतील त्यानुसार छोट्या मोठ्या किंवा त्या साडीचा काठ पाहून तुम्ही त्या प्रकारे त्या प्लेटी घालून घेऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं मी हा काठ पाहून घालून घेतलं आहे. आता साच्याला प्रथम आपण परकर घालून घेणार आहोत. तर ह्या गौरीच्या साडीमध्ये आपण एक ओढणीचा वापर करणार आहोत. आणि ही पुढचा पदर असतो आपण नेसतो नेहमीप्रमाणे, तोच अशा प्रकारे मी हा खोचून घेतलेला आहे त्या साच्याला आणि आपण वरची बॉडी लावून घेणार आहोत. तर हे पातळ असतं, खोचलं जातं त्या साच्यानुसार व्यवस्थित. आणि ही साडी तुम्ही आपला वेगळा तिवई असते त्या साच्याला पण नेसू शकता. अशा प्रकारे गुंडाळून आपण वळून घेतो बघा एक साडी आपल्या नेहमीची. तर हा पदर आपण पुढे न घेता उजव्या साईडला असं ठेवणार आहोत शोल्डरवर. तर आपल्या डाव्या बाजूला आपण वळून पदर घेतो, आपण नेहमी साडी नेसतो त्या प्रकारे नाही, त्याच्या दुसऱ्या साईडला आपण घेऊन पदराचं माप घेऊन वरती आपण हा गुंडाळून ठेवला आहे. आता उरलेली साडी जेवढी असते ती उंची गौरीची उंची कमी असते, त्यामुळे आपल्या साईडची हाईट आपण कमी करून घेणार आहोत साडीची. तर आतल्या दिशेने साडी फोल्ड करायची, उरलेल्या भागाच्या आपण प्लेटी घालून घेणार आहोत. तर जशा तुम्हाला छोट्या मोठ्या गौरीचा साचा असल्यामुळे छोट्या छोट्या आपण प्लेटी घालून घेणार आहोत. या व्हिडिओप्रमाणे तुम्ही असं करत राहा, पटकन तुम्हाला जमेल. अगदी सोपी साडी आहे नेसवायला, पटकनही होते. आणि हल्लीच्या मुली जशा साडी ही खूप जण आता नेसायला लागलेत, त्यामुळे मी म्हटलं हे गौरीला कसं नेसवता येईल त्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि तो अगदी सुंदर झाला आहे, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ करून तुमच्यासाठी पाठवावा. तर हा कसा वाटेल ते पण मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही. तर आपण हे प्लेटी झाल्या की तिथे पिन लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण गौरीच्या खाली आपल्याला हाईट किती हवी त्यानुसार ठेवून आपण तिथे मागे नाडी लावून घेणार आहोत. आणि ह्या दिसत आहेत प्लेटीवरती आलं आहे, पण ते पदरामध्ये झाकून जातं, ते काही दिसत नाही. घट्ट व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे की आपल्याला सरकता येणार नाही. थोड्याशा एक्स्ट्रा प्लेटी असल्यामुळे वर खाली तुम्ही हाईट करू शकता. तर ह्या साडीसाठी मी त्याचा काठ आहे त्याला मॅच करून अशी ओढणी घेतली आहे. तर ओढणी आपली खूप मोठी असते, त्यामुळे आम्ही अशी फोल्ड करून घेतली. दोन्ही साईड दोन्ही टोकं धरून दोन ह्याची टोकं ओढणीची धरली आणि मिऱ्यांच्या तिथे मध्ये आपण कमरेच्या तिथे हे टक करणार आहोत. तर तुम्ही इथे पिन लावून घ्या आणि अशा प्रकारे काठ आला पाहिजे. नंतर आपण वेगळ्या प्रकारे खालून तो वळून घेणार आहोत. फक्त हे मी तुम्हाला असं दाखवते आहे की खूप मोठी ओढणी असेल तर आपल्याला गौरीला लावताना अवघड जातं, त्यामुळे ही फोल्ड केली. इथे एक छानशी पिन लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर असेच गौरीचे व्हिडिओ आहेत, तुम्ही या चॅनलवर नक्की जाऊन पहा. अगदी 10 प्रकारे कशा प्रकारे तुम्हाला कुठल्या प्रकारची साडी नेसवायची असेल गौरीला तर ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता ही ओढणी आपण मागे असं मागच्या दिशेने वळून घेऊन जाणार आहोत आणि आपण जसा नेहमीचा पदर लावतो त्याचप्रमाणे ही ओढणी मागून वळून घेऊन त्याच्या प्लेटी घालून आपण शोल्डरवर नेहमीच्या आपण साडीचा पदर करतो त्या प्रकारे आपण हा लावणार आहोत. तर हे सटकतं आहे, आधी माप घ्यायचं आहे, नंतर आपल्याला फिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे घेतलं आणि डबलच घेऊन आम्ही ह्या प्लेटी घालून घेतलेल्या आहेत. आणि हे जसं तुम्हाला पदर हवा आहे त्यानुसार ही ओढणी लावून घ्यायची, शोल्डरवर ठेवली आहे. जशा आपल्या साडीचा पदर येतो त्याच्याऐवजी आपण ही ओढणी घेणार आहोत आणि ते असं माप घेऊन इथे असं आपण शोल्डरवर ठेवून घेणार आहोत. तर असं माप बघा, तुम्हाला हवं तेवढं रुंदी शोल्डरवर ठेवायची, हात लावून घ्यायचं आहे. हात लावल्यामुळे आपल्याला पदर व्यवस्थित देता येईल हा ओढणीचा. जेवढी हाईट हवे त्यानुसार करून घ्या अशा प्रकारे. आणि इथे आपण पिन लावून टाकू शकतो. साडीमध्ये आपण कमरेपासून ओढणी लावून आपण नेहमीसारखंच लावून घेतलेलं आहे. तिथे पिन शोल्डरवर असं ठेवायचं आहे किंवा तुम्हाला व्यवस्थित पिन लावता येईल तशी पिन लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ठेवून घेतला. आता वरती आपण पदर जो फोल्ड करून ठेवला आहे तो ओपन करायचा आहे आणि शेला कसा एका साईडला देतो उजव्या साईडला, तिथे आपण आपल्या साडीचा पदर असतो तो ठेवणार आहोत अशा प्रकारे. आणि जसं तुम्हाला हाईट आवडेल त्यानुसार ठेवून घ्यायचं आहे.
आणि मग आपण वरचा मुखवटा लावून घेणार आहोत. आणि आता ही खाली ओढणी आहे, ते खालचा काठ आपण त्रिकोण असा आकार करायचा आहे. आणि हे बघा, हे खालचा काठ धरला आहे मी आणि अशा मागच्या प्रकारे मागे आपण त्याला एक पिन लावून घेणार आहोत. तर जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही हे ॲडजस्ट करून जरा तुम्ही करायला लागलात की तुम्हाला फिनिशिंग करता येईल. अशा प्रकारे फक्त एक पिन लावला आहे आणि हा पदर आला आहे बघा. असं मागून दाखवते मी तुम्हाला पूर्ण साडी मागे पण कसं दिसतंय ते. आणि ही साडीचा पदर. तर अशा प्रकारे 2 येणार आहेत आणि ही ओढणी येणार आहे. पूर्ण गोल प्रकारे अशी लावून दाखवते आहे. हे बघा अशा प्रकारे. म्हणजे ओढणी आपण फक्त अटॅच केली आहे, एवढंच ह्याच्यात बदल आहे. आणि मी आता हे पुढचं काढून घेतलं आहे. दागिने वगैरे घालायचे थोडेसे घालून दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि हा पुन्हा पदर ठेवून दाखवते तुम्हाला. म्हणजे कसं वाटतंय आधी ओढणी लावल्यावर आणि नंतर हे ठेवायचं आहे आपल्याला. हां, चला आपण थोडेसे दागिने घालूया. गौरीला सजवल्या जरा जास्त छान वाटेल. तर अशा प्रकारे मी थोडेसे कंबरपट्टा वगैरे लावून दागिने घातले आहे. आणि पूर्ण नेसून झाल्यावर ही कशी दिसते गौरी ते पहा. अगदी सुंदर सुरेख रूप दिसतंय. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.